पवित्र रमजान महिना आमची ईद होईपर्यंत जर राज्य सरकारने यावर काही निर्णय जर नाही घेतला तर आम्ही रमजान ईदच्या नंतर एक 2-3 हप्ते एक हप्ता आम्ही एक वेट करणार। त्याच्यानंतर आम्ही बीड ते मुंबई आझाद मैदान आम्ही पायी मार्च एक पायी यात्रा आरक्षणाची आम्ही काढणार। त्यामध्ये पर भंगार विकणाऱ्यापासून तर पर गाडा लावणाऱ्या मुसलमान त्यासोबत आम्ही विद्यार्थी सुद्धा इथून घेऊन मुंबईपर्यंत आम्ही कूच करणार आहोत। आणि जर काही कायदा सुव्यवस्थेत जर प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार राज्य सरकार असेल हे त्यांनी लक्षात घ्यावं। रमजान नंतर आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मोठं आंदोलन उभं करणार आहोत शेवटच्या मार्चच्या शेवटच्या हप्त्यामध्ये। आणि त्यानंतर त्याच दिवसापासून आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत। आम्ही एक पैदल मार्च बीड ते मुंबई हे आम्ही आझाद मैदानाकडे कूच करणार आहोत। जे आम्ही आमच्या जे आंदोलनात सहभागी लोक आहेत त्या सगळ्यांसोबत आम्ही घेऊन मुंबईकडे कूच करणार आहोत। 5% जे आरक्षण मुस्लिम समाजाचं राज्य सरकारने 17 फेब्रुवारीला जे 2014चा जो अध्यादेश होता तो रद्द करण्यात आला आहे। यासाठी आम्ही आता तीव्र एक आंदोलन एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं करणार आहोत। त्यासाठी आम्ही देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या जे बुद्धिजीवी लोक आहेत जे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतीत जे अग्रेसिव्ह जे सतत चळवळीत राहणारे लोक आहेत त्यांना आम्ही आमंत्रण देणार आहोत। आणि ज्या राजकीय पुढाऱ्यांनी मुस्लिम मताखाली जे मुस्लिम समाजाच्या मतांखाली जे मतं घेतली त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्यापाशी सुद्धा जाणार आहोत की बाबा तुम्ही निवडणुकीपुरतं काय आता मुस्लिम समाजावर खरी वेळ आली आहे की समाजासोबत तुम्हाला उभं राहण्याची। जसं की मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी एक चळवळ उभी केली होती त्या चळवळीमध्ये मराठा समाजाचा प्रत्येक नेता प्रत्येक आमदार हा येऊन मनोज दादा सोबत उभा राहिला होता। मी नक्कीच म्हणतो की मी हा एकटा काही करू शकत नाही, तुम्ही सर्वजण सोबत या आणि आम्ही पण पाहू की या जे लोक मुस्लिम समाजासाठी जे रस्त्यावर मतं मागायला उतरले होते ते मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर येतात का नाही हे पण आम्ही नक्कीच पाहणार आहोत। आणि जर याच्या आंदोलनामध्ये जर मुस्लिम समाजाच्या न्यायिक मागणीमध्ये जर यांना मुस्लिम नेते जे मुस्लिम मतं घेऊन जे लोकप्रतिनिधी झालेत ते जर सामील जर नाही झाले तर आम्ही नक्कीच त्यांना घेराव घालणार आहोत आणि त्यांना सवाल उच्चारणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।